मागील आठवड्याभरापासून राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत। शेतकरी उघड्यावरती आलेले आहेत। महापुरात देखील संसार वाहून गेलेले आहेत। अशा परिस्थितीत देखील पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी, पांडुरंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून शेतकरी आता पंढरपूरमध्ये दाखल आहेत। राज्यभरातील पावसाची स्थिती काय आहे, शेती पिकांची स्थिती काय आहे, याबाबत आता मी राज्यभरातून काही भाविक पंढरपूरमध्ये आलेत, त्यांच्याच आपण संवाद साधूया। माऊली, तुमच्या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे? सरकारने तुम्हाला काय मदत केली? आज अखंड महाराष्ट्रभर पावसाची परिस्थिती खराब झालेली आहे। नदीला पूर आलेले आहेत, लोकांचे घरं वाहून गेलेले आहेत, जनावर वाहून गेलेले आहेत, घरं कोसळले आहेत आणि शेतीतल्या मालाचं सर्व त्या ठिकाणी माती झालेली आहे। आज शेतकऱ्याला मदतीची गरज आहे। आज आम्ही आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत, आमचं श्रद्धास्थान पंढरनाथाच्या चरणी या ठिकाणी आम्ही पांडुरंगाला साकडं घातलं आहे की या महाराष्ट्रातलं संकट टळू दे आणि या शासनाला चांगली सद्बुद्धी दे की या शेतकऱ्याला आज त्यांनी भरीव हाताने त्या ठिकाणी मदत करावी। मला सांगा, काय तुमची शेती पिकाचं नुकसान झाले, सरकार तुमच्यापर्यंत पोहोचलंय? आम्ही कोल्हापूर मधून आलोय। कोल्हापुरात अशी सोलापूर सारखीच अवस्था आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ऊस पिकाचं अतुनात नुकसान झालेलं आहे। मावा आहे, महापूर आहे आणि शेतकरी आता ते आम्हाला बघावं असं वाटलं ना, म्हणून आम्ही पांडुरंगाकडे दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे। काय तुमची काय सरकारकडे मागणी? हे बघा, अख्खा महाराष्ट्र आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये सगळे पीक हे भुईसपाट झालेलं आहे। शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे। शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय आता पर्याय नाही राहिलेला नाही। हे सरकार मात्र वेळ काढूपणा करतंय। ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करत नाही। तुटपुंडी मदत कुठेतरी आता जाहीर केली, ती पण कधी मिळते ना मिळते। फक्त या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारी चालू आहे। दिल्लीला जायचं, वापस यायचं, पण शेतकऱ्यांच्या पदरी अजून काहीच पडलं नाही। शेतकऱ्यांच्या पदरी निराश आहे। अख्खा महाराष्ट्र आपण बघत आहोत की पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। तरी सुद्धा हे सरकार, या सरकारला जाग आली नाही आणि या सरकारनं आतापर्यंत ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता आणि शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा द्यायला हवा होता, कर्जमुक्ती द्यायला हवी होती। परंतु आता कुठलाही ठोस निर्णय या शेतकऱ्यांसाठी हे सरकार मात्र करत नाहीये आणि या शेतकरी हा पूर्ण कंबरडा मोडलेला आहे। शेतकऱ्यांना आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर नेपाळ सारखी परिस्थिती होऊन सगळी अखंड महाराष्ट्र हा रस्त्यावर उतरून यांना घरी पाठवल्याशिवाय आता जनता राहणार नाही, हे आपल्याला सांगू इच्छितो। काय सरकार तुमच्यापर्यंत पोहोचलंय? आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून आलोय। आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगफुट्या झाल्या, घरं वाहून गेली, जनावरं वाहून गेली, सगळ्या शेती खरडून गेली, तरी सरकारला जाग येत नाही। तर सरकारनं काहीतरी शेतकऱ्यासाठी करावं, त्याकरता आम्ही पांडुरंगाला साकडं घालायसाठी इथं पंढरपूरला आलेलो आहे। या ठिकाणी आपण बघतो की खरं तर चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या राज्यभरामध्ये मुसळधार पावसात शेतीचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांची घरं, संसार वाहून गेल्या, मात्र सरकारला जाग येत नाही, सरकार मदत करत नाही। बा पांडुरंगा, या सरकारला सुबुद्धी देईल, शेतकऱ्यांच्या मतीला जाऊन जा, अशी अर्थहाक आता राज्यातील शेतकरी विठुरायाजवळ घालतोय। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।